अशी तयारी पूर्ण केलेली आहे, कारण तुमचं नाव हे संभाव्य उमेदवारांच्या यादीत होतंच आणि त्यावर आज शिक्कामोर्तब झालंय. हो, माझं पहिल्याच दिवशीपासून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हा सर्वांना आश्वस्त केलं होतं की आपल्या कामाचं अॅनालिसिस झालेलं आहे आणि आपण चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोहोचलाय. निश्चितच काही वेळ लागत होता, काही चर्चा आणि डायलॉग्सच्या फेऱ्या या ठिकाणी सुरू होत्या, पण आज पक्षानं अधिकृतपणे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि मला पुढची वाट सुखकर करण्याच्या दृष्टिकोनातनं आता आमच्या मित्र पक्षांची चर्चा करून पुढची वाटचाल आम्ही या ठिकाणी यशस्वी करू. नक्कीच धैर्यशीलजी, कोणाचं आव्हान वाटतं तुम्हाला तुमच्या समोर? नाही, मी राजकारणामध्ये आव्हान कुणालाच समजत नाही. मी निश्चितपणे स्पर्धा ही निकोप असली पाहिजे, पॉझिटिव्ह असली पाहिजे. आज मला काम करण्याची संधी मागे 5 वर्ष जनतेनं दिली. त्या कामाला न्याय देण्याचं काम मी 5 वर्षामध्ये पदाला न्याय देण्याचं काम केलंय आणि आता माझा जो अजेंडा आहे, मी मागचे 5 वर्ष केलेली काम आणि पुढे माझं जे विजन आहे ते मी लोकांच्या समोर या ठिकाणी घेऊन जातोय. कठीण काळामधनं, कोविडच्या परिस्थितीनंतर, महापुराच्या परिस्थितीनंतर जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी एक कार्यकर्ता म्हणून केलाय. नक्कीच राजू शेट्टींचं मोठं आव्हान तुमच्या समोर असणार असं तुम्हाला वाटतं का? कारण त्यांची लोकप्रियता देखील खूप मोठी आहे. मी माझ्या स्पर्धकांचाही आदर राखून या ठिकाणी सांगेन की प्रत्येक माणसाचं मूल्यमापन ही जनता त्या ठिकाणी करत असते आणि मी मागं सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मागच्या 5 वर्षामध्ये काम केलंय. त्यांच्या 10 वर्षाचं काम आणि माझं मागच्या कोविड सोडून बाकीच्या 2 वर्षाचं काम याचं मूल्यमापन सुद्धा जनता करेल. आणि काम करणारा लोकप्रतिनिधी कोण आहे, सर्वांगीण आणि अष्टपैलू काम करणारा लोकप्रतिनिधी कोण आहे याचीही या ठिकाणी जाण जनतेला त्या ठिकाणी असते. प्रत्येक सेगमेंटला केटर कोणी केलंय याचीही माहिती जनतेकडे असते. निश्चितपणे मला खात्री आहे की मी केलेल्या कामाची पोचपावती मला मताच्या रूपाने या ठिकाणी या मतदारसंघातली जनता नक्की देईल. नक्कीच खूप खूप